आज भारताचे समाजशास्त्र या विषयाच्या अंतर्गत आपण ब्लॉक 2 सामाजिक संरचना आणि पद्धती हे सुरू करणार आहोत. त्याच्या अंतर्गत आपण जाती, वर्ग आणि जमाती ह्याविषयी माहिती घेणार आहोत. अ, या दुसऱ्या ब्लॉकमध्ये आपण सामाजिक संरचना आणि पद्धती अ, ह्याच्यावर जास्त करून आपण आज यावेळेस बोलणार आहोत. भारताचा विचार केला जसं आपण आधीच्या ब्लॉकमध्ये बघितलेलं आहे की विविधतेत एकता ह्यामध्ये आपण अनेक वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली होती. तर ह्या ब्लॉकमध्ये आपण भारताची सामाजिक संरचना कशी आहे, त्याच्यामध्ये कोणकोणते पैलू आहेत, त्याचबरोबर त्याच्यामध्ये येणाऱ्या कुठल्या अडचणी आहेत, हे टप्प्याटप्प्याने बघणार आहोत. तर भारतीय समाजाचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा वेगवेगळ्या पैलूंना पण विचारात घेण्याची गरज आहे. तर त्याचे मुख्यत्वे आपण 3 पैलू बघू शकतो, की भारतीय समाजामध्ये आपल्याला अ, जमात, जात आणि वर्ग या 3 स्तरांमध्ये संपूर्ण समाज हा आपल्याला विभागलेला दिसतो. म्हणजे समाजाची जी लोकसंख्या आहे भारतीय समाजाची, या 3 गटांमध्ये आपल्याला विभाजित झालेली दिसते. त्याचबरोबर आपण जेव्हा वर्ग ही संकल्पना बघतो, त्यावेळेस वर्ग ही संकल्पना ही खूप मोठी संकल्पना आहे आणि जेव्हा आपण भारतीय समाजाचा विचार करतो, तेव्हा सुद्धा आपल्याला हे पण लक्षात येतं, की जमाती असोत किंवा जाती असोत, त्या वर्ग ह्या संकल्पनेबरोबर आपल्याला वर्ग ह्या संकल्पनेसोबत ओव्हरलॅप होताना दिसतात. तर सर्वप्रथम ह्या टप्प्यावर आपण जमातींविषयी, ज्यांना आपण आदिवासी म्हणतो, आदिवासी जमाती म्हणतो, अनुसूचित जमाती असं म्हणतो. तर त्यांच्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. तर भारतामध्ये ज्या विविध जमाती आपल्याला आढळतात, त्या जमातींचं स्वरूप संपूर्ण भारतामध्ये कसं आहे? मोठ्या समाजाशी त्यांचं एकीकरण कसं झालेलं आहे? म्हणजेच आपण बरेचदा आपण जागतिकीकरण, त्याच्यानंतर औद्योगिकीकरण ह्याविषयी बोलत असतो. तर ह्या सगळ्या बदलांमुळे ही कुठेतरी समाजामध्ये रिमोट एरियाजमध्ये राहणारे जे आदिवासी आहेत, अतिशय कानाकोपऱ्यांमध्ये किंवा जंगलामध्ये आपल्याला वास्तव्य करणारी ही जी आदिवासी जमात आहे, ती सुद्धा मुख्य प्रवाहातील समाजासोबत कशा पद्धतीत एकरूप पावतीये, मग ते योग्य आहे का नाही? किंवा त्यांच्या संस्कृतीला जर आपल्याला जतन करायचं असेल, तर मग कुठले मुद्दे निर्माण होतात? या वेगवेगळ्या गोष्टी तर आहेच. त्याचबरोबर अ, आदिवासी समाजाचं किंवा या जमातींच्या समस्या काय आहेत, ते पण आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपण बघतो की भारतीय समाजाचं एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे जाती व्यवस्था होय. तर जात हा सामाजिक स्तरीकरणाचा आणखी एक प्रकार आहे, की जो भारतीय समाजाच्या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण ठरतो. तर जातीच्या संपूर्णपणे विरुद्ध असं जाणारं वर्ग ही पण एक आपल्याला संकल्पना बघायची आहे. ती आपण पुढच्या टप्प्यावर बघणार आहोत. तर वर्ग हा सामाजिक स्तरीकरणाचाच एक खुला प्रकार मानला जातो. म्हणजे जसं आपण भारतातील जातींविषयी जेव्हा विचार करतो, तेव्हा जाती व्यवस्था ही अत्यंत बंदिस्त स्वरूपाची मानली जाते. म्हणजे एका जातीतून दुसऱ्या जातीमध्ये व्यक्ती जाऊ शकत नाही. त्या जातीची बंधनं आणि त्याचबरोबर जन्मामुळे मिळालेलं त्याचं एक दर्जा आपण म्हणूयात, त्याचा दर्जा जो आहे, तो व्यक्तीला इतक्या सहजीपणे बदलता येत नाही. तर त्याच्याबरोबर जर आपण तुलना केली, तर त्या तुलनेमध्ये वर्ग ही जी संकल्पना आहे, की जास्त करून ही आपल्याला आर्थिक गोष्टींवर आधारित असलेली दिसते. आर्थिक बाबींवर आधारित असलेली दिसते. ती खूप मोठ्या प्रमाणावर खुल्या प्रकारची अशी स्तरीकरण व्यवस्था आहे. तर भारतामध्ये स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी, स्वातंत्र्यापूर्वी आपल्याला आढळलं होतं, की जात आणि वर्ग हे एकमेकांशी जोडलेले आहेत. तर जात आणि वर्ग हे एकमेकांशी कसे जोडलेले आहेत,
की भारतीय समाजामध्ये आधीपासून जाती व्यवस्था अस्तित्वात असलेली आपल्याला दिसते. त्याची एक मोठी हिस्ट्री म्हणजे त्याचा एक मोठा इतिहास आपल्याकडे आढळतो अस्तित्वात असलेला. पण हे सगळं बघताना आपण जेव्हा दुसऱ्या बाजूला वर्ग व्यवस्थेचा विचार करतो, तेव्हा ही वर्ग व्यवस्था या जाती व्यवस्थेमध्ये अंतर्भूत होती, असं जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण आपल्याला माहिती आहे, की जाती ह्या विविध स्तरांमध्ये विभाजित होत्या. त्याच्यामध्ये काही उच्च जाती होत्या, काही मध्यम जाती होत्या, काही नीच जाती होत्या, ज्यांना आपण कनिष्ठ जाती म्हणतो आणि काही शूद्र अशा जाती होत्या. आणि ह्या सगळ्या उतरंडीमध्ये आपल्याला लक्षात येतं, की ठराविक ज्या काही वर्षानुवर्षे ही जाती व्यवस्था चालू चालू आली होती आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे दिसून येतं, की ही जी जाती व्यवस्था आहे, त्याच्याच मध्ये वर्ग ही संकल्पना अंतर्भूत होती. तर भारतीय समाजाचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा आपल्याला लक्षात येतं, की ही वर्ग संकल्पना कशी आहे, की पूर्वीच्या काळी काही ठराविक हक्क हे ठराविक जातींकडे होते. जसं शिक्षणाचा अधिकार किंवा शिक्षण देण्याचा अधिकार हा उच्चवर्गीय ब्राह्मणांकडे होता. त्याचबरोबर क्षत्रियांकडे किंवा क्षत्रिय वर्णाच्या अंतर्गत असणाऱ्या ज्या विविध जाती, विविध आपण म्हणतो की प्रत्येक राज्यामध्ये भारताच्या ह्या जाती आपल्याला आढळतात आणि जर त्या सगळ्या जातींना एकत्र केलं तर आपल्याला लक्षात येतं की हा पण एक मोठा समाज का तर तुमच्या व्यवसायांच्या निमित्ताने जोडला गेलेला आपल्याला दिसून येतो. पण हे करत असताना हा जो खुला स्तरीकरणाचा प्रकार आहे ह्याकडे काही प्रमाणात आपल्याला दुर्लक्ष होताना दिसतं. त्यामुळे आजही जेव्हा लग्न केली जातात काही ठरवून केलेली जी लग्न केली जातात ती बरेच आपल्याला त्या त्या जातींमध्ये होताना जास्त करून दिसतात आणि अतिशय कमी टक्केवारी ही आपण प्रेमविवाहाची दिसून येते. तर आपण जेव्हा जमातींकडे बघतो तर जमातींमध्ये कशी आहे ही विवाह व्यवस्था किंवा त्यांची एकंदर स्तरीकरण व्यवस्था कशी आहे जशी आपल्याकडे जाती व्यवस्था आहे तशी मग जमातींमध्ये आपल्याला दिसते का तर ह्याचाही विचार होणं अत्यंत गरजेचं आहे. भारतातील जमाती ज्या आहे म्हणजे आपण ज्याला ट्रायबल ग्रुप्स असं म्हणतो, आदिवासी जमाती, आदिवासी बंधू असे विविध शब्द त्याच्यासाठी वापरले जातात. तर भारतातील जमातींचा जेव्हा आपण अभ्यास करतो, तेव्हा भारतातील आणि परदेशातील अनेक विद्वानांनी आपल्याला हा अभ्यास केलेला दिसतो. तर ह्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट सांगता येईल, की भारतातील जमाती ज्या आहेत, त्या संपूर्ण भारतभर आपल्याला पसरलेल्या दिसतात आणि त्याचबरोबर जेव्हा आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळत होतं, त्याच्या आधीच्याही काही कालखंडामध्ये अनेक आपल्याला मानववंशशास्त्रज्ञ आढळून येतील, की त्यांनी भारतीय समाजाची रचना कशी होती, भारतीय समाजामध्ये कुठल्या विविध जाती होत्या, त्यांची नावं काय होती, त्याची भाषा काय होती. त्याचबरोबर ह्याच्या व्यतिरिक्त कुठल्या वेगवेगळ्या म्हणजे जंगली भागात राहणाऱ्या कुठल्या वेगवेगळ्या जमाती आहेत, त्यांची भाषा कुठली आहे किंवा ते कुठली भाषा बोलतात, हे सगळं जे आहे त्याचं आपल्याला वर्गीकरण केलेलं दिसतं. परंतु ह्या युनिटमध्ये आपल्याला लक्षात येतं, की भारतातील आदिवासी समुदायांशी संबंधित काही प्रमुख समस्यांवर चर्चा जी आहे ती केली जाईल. ह्याच्यामध्ये आपण उदाहरण म्हणून जर घ्यायचं झालं, तर भारतामध्ये भिल ही एक आदिवासी जमात आहे, आदिवासी समुदाय आहे. त्याचबरोबर आपल्याला वारकरी समुदाय जो आहे तोही त्याच्यामध्येही आपल्याला अनेकदा आदिवासी आढळून येतात. अशा पद्धतीने आपल्याला ह्या त्यांच्या समस्यांवर आपल्याला चर्चा करायची आहे. त्यानंतर अ, आपल्याला आपण जेव्हा आदिवासी समुदायांचा, आदिवासी समाजाचा विचार करतो, तेव्हा मुख्य प्रवाह आपण ज्याला म्हणतो, तो म्हणजे जाती व्यवस्था जिथे जास्त प्रभावी आहे, जिथे वर्चस्ववादी जाती व्यवस्था आपल्याला दिसते, त्या प्रवाहातून काहीसे बाजूला पडलेले आपले आदिवासी बंधू-भगिनी आपल्याला दिसतात. तर मग त्यांचे कुठले हक्क आहेत किंवा त्यांच्या कुठल्या अशा गोष्टी आहेत, की ज्या त्यांना वेळोवेळी
देणं खूप महत्वाचं ठरतं. तर आपल्याला लक्षात येतं की अ, इथे आपण म्हटलेलं आहे की सामाजिक जीवनाच्या मुख्य प्रवाहातून वगळण्यात आलं आहे आणि अनेकदा त्यांच्या उपजीविकेच्या स्थानिक स्रोतांपासूनच त्यांना वंचित ठेवलं जातं. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या आपल्याला अ, उपजीविकेच्या स्थानिक स्रोतांवरही म्हणजे जेव्हा आपण लक्ष केंद्रित करतो, तेव्हा त्यांची चर्चा होणं अत्यंत गरजेचं वाटतं. त्याचबरोबर आपण जेव्हा आदिवासी बंधूंविषयी, आदिवासी जमातींविषयी अ, विचार करतो, तेव्हा त्यांना लक्षात येतं, की प्रतिष्ठा जी आहे आणि स्वातंत्र्य जे आहे अ, ते गमावलं न जाता कशा पद्धतीने ह्या आदिवासी बंधू-भगिनींचे जे अधिकार आहेत, ते आपल्याला नीट ठेवता येतील. त्यानंतर सरकारी धोरणांचा आदिवासी समाजांवर नकारात्मक आणि सकारात्मक असे दोन्ही परिणाम झालेले आपल्याला दिसून येतात. आणि ह्या सगळ्यांचा परिणाम म्हणजे अ, या धोरणांना आदिवासी प्रतिसाद भिन्न दिसून येतात. तर हे खूपच महत्वाचं आहे, की जेव्हा अ, एखादा प्रकल्प उभारला जातो किंवा प्रकल्प तयार करायचा असतो, तेव्हा जी कमिटी बनवली जाते, त्याच्यामध्येही ह्यांचा जो सहभाग आहे तो अत्यंत कमी असतो आणि त्याचबरोबर आपण बघतो की आदिवासी सरकारी धोरणांचा आदिवासी समाजावर जो काही परिणाम होतो, तो अत्यंत दिसून येणारा असतो असं आपण म्हणू शकतो. आता आपण जमातींना थोडंसं समजून घेऊया. तर जमात म्हणजेच ट्राइब हा जो शब्द आहे तो कुठून आलेला आहे? तर ट्राइबस, TRIBUS या लॅटिन शब्दापासून ह्याची उत्पत्ती आपल्याला झालेली दिसते. ट्राइब या शब्दाचा अर्थ वस्तीचे ठिकाण असा होतो. परंतु आपल्या सर्वसाधारण समाजामध्ये ट्रायबल असं जेव्हा म्हणतो, तेव्हा कुठलाही असा अ, वस्तीचं ठिकाण न मानता आपण त्याला व्यक्तीच्याच स्थानावरून पाहत असतो. त्याच्यानंतर आपण हे समुदाय तयार करणे आणि सामान्य पूर्वजांपासून वंशज असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तींचा जो समूह दर्शविते अ, तो आपल्याला इथे बघायचा आहे, की हा समुदाय तयार करणारे आणि सामान्य पूर्वजांपासून वंशज असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तींचा समूह म्हणजेच जमात होय, असं म्हटलं जातं. की त्यांचं जे आपण म्हणतो लिंकेज आहे त्यांच्या होऊन गेलेल्या जमातींविषयी ते अत्यंत दृढ असलेलं आपल्याला दिसून येतं. तर जमाती हा शब्द भारतामधल्या वसाहती सरकारने जाती या शब्दापेक्षा वेगळ्या गटांच्या वर्गीकरण करण्यासाठी वापरलेला होता असं आपण म्हटल्यास वावगं ठरणार नाही. तर कोण आहेत हे आदिवासी किंवा ज्यांना आपण इंग्लिशमध्ये ट्रायबल म्हणतो? तर आदिवासी हे मूळतः आपल्याला म्हणजे भारतामध्ये त्यांचं मूळ आपल्याला तर दिसतंच, परंतु आदिम आणि वर्णाने मागास असलेले आपल्याला दिसून येतात. तर त्याचा बराच उहापोह हा नंतरच्या काही आपण लेसन्समध्ये केलेला दिसतोच. परंतु त्याच्याही आधी आपण स्वातंत्र्यानंतर मुख्यत्वे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती हे शब्द उदयाला आलेले आपल्याला दिसून येतात. तर जमाती म्हणजे शेड्यूल्ड ट्राइब्स ही संज्ञा जी आहे ती भारतीय राज्यघटनेनुसार अनुसूचित जमातींना दर्शवण्यासाठी वापरली जाऊ शकते. आणि म्हणजे आपण थोडासा जर इतिहास बघायला गेला, की अनुसूचित जमाती हा शब्द कोणी वापरला, तर आपल्या राज्यघटनेमध्येच हा शब्द आपल्याला वापरला गेलेला दिसतो. आता आपण पुढे बघूयात, की सापेक्ष अलिप्तता, सांस्कृतिक वेगळेपण आणि उत्पादन आणि निर्वाहाच्या निम्न पातळीमुळे
आदिवासी समुदाय इतर समुदायांपेक्षा वेगळे आहेत आणि ते मूळ रहिवासी आहेत. म्हणजेच काय तर आपल्याला सापेक्ष अलिप्तता हे जेव्हा आपल्याला समजून घ्यायचं आहे, तेव्हा आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे, की एलिएनेशन ज्याला आपण अलिप्तता असं म्हणतो, अ, तर ते नक्की काय आहे? सांस्कृतिक वेगळेपण आणि उत्पादन आणि निर्वाहाच्या निम्न पातळीमुळे आपल्याला आदिवासी समुदाय इतर समुदायांपेक्षा वेगळे असलेले दिसून येतात. जर आता आपण पुढे जाऊन विचार केला तर तर आपल्याला हे लक्षात येतं की त्यांच्यासाठी वेगवेगळे शब्द पर्याय हे उपलब्ध आहेत. जसे की आदिवासी, वनवासी, आदिम लोक आणि त्याचबरोबर जनजाती, अनुसूचित हा जो हे विविध शब्द आहे, शब्द भंडार आहे, ते आपल्याला याच्यात वापरता येऊ शकतं. आता आपण वळूयात सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, तो म्हणजे भारतातील जमातींची विविध वैशिष्ट्य काय आहेत. तर भारतात आपल्याला माहिती आहे की असंख्य जमाती आहेत आणि त्यातल्या त्यात आपण म्हणतो की मध्य भारतामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला जमाती असलेल्या दिसून येतात आणि मग त्यांचे कुठले कुठले इश्यूज आहेत हे पण आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. तर इथे समोर जे दिलेले आहेत त्याच्यामधले जमातीची वैशिष्ट्य आहेत. सर्वप्रथम आहे अ, निश्चित अशा सामान्य स्थलाकृती किंवा स्थलकृती असंही त्याला म्हटलं जातं. तर निश्चित सामान्य स्थलाकृती ज्या आहेत अ, अ, त्या असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण स्थलकृती अ, म्हणजे आपल्याला काही एका ठराविक भागामध्ये आपल्याला आदिवासी एकत्र राहताना दिसतात आणि मग अ, अ, ब- त्या एका भौगोलिक भौगोलिक जमिनीविषयी त्यांना अ, काही गोष्टी त्यांच्या संस्कृतीतल्या ह्या तयार होत असतात. कसं ते आपण पुढे बघणार आहोत. त्याच्यानंतर एकतेची भावना, ह्या सर्व समाजामध्ये किंवा आपल्या आदिवासी बांधवांमध्ये एकीची भावना ही अत्यंत अत्यंत आपल्याला जास्त दिसून येते ॲज कम्पेअर टू आपण जे मेनस्ट्रीम मधली लोक आहेत त्याच्याही पेक्षा कितीतरी पटींनी जास्त चांगल्या पद्धतीचं परफॉर्मन्स जो आहे कुठल्याही बाबतीमध्ये तो आपल्याला आदिवासी देताना दिसतात की जसं एकत्र येऊन एखादी गोष्ट करायची असेल तर त्यांच्यामध्ये ज्या पद्धतीने ते सण समारंभ असेल किंवा एखादं गावाचं कार्य असेल ते आपल्याला एकत्रपणे करताना दिसतात. त्याच्यानंतर पुढचं आहे आंतरविवाह. आंतरविवाह ज्याला एंडोगॅमस मॅरेज असंही म्हटलं जातं. एंडोगॅमस मॅरेज म्हणजे काय तर एंडोगॅमस मॅरेज म्हणजे की ज्याच्यामध्ये केवळ आणि केवळ स्वतःच्या जातीमध्येच किंवा जमातीमध्येच आपण विवाह करत असतो. तर ह्याचाही खूप मोठा परिणाम ऐक्याची भावना वाढण्यासाठी झालेला आपल्याला दिसतो. दुसरं जे आहे ते एकतेची भावना. तर ही खूप महत्वाची संकल्पना आहे एकतेची भावना. कारण एकतेची भावना जेव्हा आपण म्हणत असतो तेव्हा विविध समस्या आपल्याला आपल्या समोर असताना दिसतात. तसंच आदिवासी समाजासमोरही अ, अनेक समस्या आजही आपल्याला असलेल्या दिसतात. तर म्हणून एकतेची भावना ही जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसते. त्याचबरोबर आंतरविवाह जसं मी म्हटलं एंडोगॅमस की जातीच्या अंतर्गतच विवाहाशी मुलाशी किंवा मुलीशी विवाह केला जातो ज्याला आपण आंतरविवाह असं म्हणतो. बहिर्विवाह हा पूर्णपणे अ, या ठिकाणी बॅन केलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर सामान्य बोली. अतिशय सामान्य अशा प्रकारची बोली
हे लोक बोलतात आणि त्याचा एक नुकताच प्रत्यय अ, आम्हाला आला होता, की ज्या पद्धतीने आंतरविवाह एंडोगॅमस मॅरेज केले जातात, त्याच पद्धतीने आपल्याला बहिर्विवाह म्हणजे ज्याला आपण म्हणतो, की अं, म्हणजे जातीच्या बाहेर किंवा गटाच्या बाहेर विवाह करणं. त्याच्यानंतर सामान्य बोली. सामान्य बोली म्हणजे कॉमन डायलेक्ट ज्याला आपण म्हणतो. कॉमन डायलेक्ट म्हणजे काय? तर सर्व गटाची किंवा समूहाची भाषा ही एकच असते आणि ती जी भाषा असते त्याच्यात विविध असे प्रकार असतात, की जे कदाचित आपल्याला थोडासा अंदाज लागू शकतो, पण एक्झॅक्टली त्याचं मीनिंग काय आहे हे आपल्याला कळत नाही अनेकदा. जर तुम्हाला ती भाषा येत असेल तर नक्कीच तुम्हाला त्या समाजामधल्या अनेक गोष्टी समजून घ्यायला मदत होईल. पुढचं जे आहे ते र अ, रक्ताच्या नात्याची नाती. अ, हा खूप मोठा एक भाग आहे, की रक्ताच्या नात्याची नाती म्हणजे काय? तर अ, ह्याच्याविषयी पण आपण पुढे बोललेलो आहोत, की ब्लड रिलेशन्स आर व्हेरी इम्पोर्टंट. संरक्षण जागरूकता म्हणजेच की ज्या पद्धतीने कशा पद्धतीचं संरक्षण कोणत्या पद्धतीने आपण आपला समाज किंवा आपलं घर हे चालू शकतो किंवा ते व्यवस्थित राहू शकतो ह्याविषयी केलेली जागरूकता म्हणजेच समाज म्हणजेच आपण म्हणतो की संरक्षण जागरूकता. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे वेगळी राजकीय संघटना. ह्याच्यामध्ये आपल्याला जमातींचा विचार करताना संघटनात्मक स्वरूप हे खूप वेगवेगळं दिसून येतं. नात्यांचं महत्त्व ऑफकोर्स कारण आपल्याला माहिती आहे की अतिशय प्राथमिक स्तरावरचा हा जो समाज आहे त्यांना अ, ह्या गोष्टी अशी अतिशय वेगवेगळ्या होत्या की ज्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या राजकीय संघटना पण काम करताना दिसतात. सामान्य संस्कृती म्हणजे संपूर्ण समाजाची संस्कृती ही थोड्याफार फरकाने अगदी सिमिलरच असते. त्याच्यानंतर नात्यांचं महत्त्व आपल्या समाजामध्ये अ, स अ, समतावादी मूल्ये जी असतात त्यांना खूप महत्त्व आहे. समतावादी मूल्ये ही अनेकदा अ, आपल्याला दिसून येतं, की समतावादी मूल्य जी आहेत ती जमातींच्या बाबतीत किती आणि कशी लागू होतात. आता आपण हाच जो मुद्दा आहे तो अजून डिटेलमध्ये बघूया. निश्चित सामान्य स्थलाकृती म्हणजेच आपण ज्याला फिक्स टेरिटरी असं म्हणतो. तर ही काय असते स्थलाकृती? तर ज्या ठिकाणाहून तुम्ही अ, कार खरेदी करत असाल, त्याचबरोबर तर त्याच म्हणजे आपण असं म्हणू शकतो, की आदिवासी लोक ज्या एका निश्चित भौगोलिक ठिकाणी राहतात, त्या प्रदेशात असलेल्या विशिष्ट जमातीच्या सर्व सदस्यांसाठी हे एक सामान्य ठिकाण असतं. अ, परंतु जेव्हा ह्यामध्ये बदल होतो, त्यावेळेस आपल्याला हे लक्षात येतं, की आदिवासी लोकांच्या संस्कृतीवर मात्र त्याचा परिणाम निश्चितपणे दिसून येतो. हे ह्या इथल्या पॉइंटमध्ये जरी आपण इन्क्लूड केलेलं नाहीये, तरीसुद्धा अ, जेव्हा आपण वाचन करतो, जेव्हा आपण मोठ्या पदावर काम करतो, तेव्हा आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत त्या लक्षात येत असतात. तर निश्चित सामान्य स्थलाकृती हे एक झालेलं आहे. पुढचं जे आहे सामान्य अ, अं, स्थलाकृती झाल्यानंतर एकतेची भावना. खूप महत्वाचं आहे. खऱ्या-खुऱ्या आदिवासी जीवनासाठी एकतेची भावना अ, ही एक अ, अपरि अपरिहार्य गरज आहे. जमातीचे अस्तित्व हे शांततेच्या काळात आणि आदिवासींच्या एकतेच्या भावनेवर अवलंबून
असलेलं आपल्याला दिसतं. तर ही एकतेची म्हणजे द द द फीलिंग ऑफ युनिटी ज्याला म्हणतो, तर ती इथे खूप महत्वाची आहे. त्याला अनेक कारणं असतात. ह्यानंतर आपण बघूयात अंतर्गट आंतविवाह गट. आदिवासी लोकांमध्ये ही गेल्या अनेक वर्षांपासून अ, रूढ झालेली जी प्रथा आहे, अ, त्याच्यामध्ये अनेकसे काही अडचणी पण येताना आपल्याला दिसत आहे. सर्वप्रथम आपण आंतरविवाह गट म्हणजे काय ते बघूया. आदिवासी लोक हे सहसा त्यांच्या जमातीबाहेर अ, लग्न करताना दिसत नाहीत. तर आदिवासी लोक हे सहसा जमातीच्या अंतर्गतच लग्न करतात. जमातीतील विवाह हे अत्यंत कौतुकास्पद आपल्याला असलेलं दिसून येतं. त्यानंतर बोली जी आहे ती अत्यंत सामान्य आहे. अ, सामान्य बोली आदिवासी लोकांचे जे आदिवासी समाजाचे जे सदस्य आहेत त्यांच्या विचारांची देवाण-घेवाण सामान्य बोलीमध्ये आपल्याला करताना दिसतात. त्याचबरोबर त्यांच्या त्यांची जी एकात्मतेची भावना आहे ती अधिक दृढ होण्यासाठी अ, आपल्याला सामान्य बोलीची गरज असलेली आपल्याला दिसते. आणि चौथं जे आहे ते आहे सामान्य बोली आदिवासी समुदायाचे सदस्यत्व अ, त्यांच्या विचारांची देवाण-घेवाण सामान्य बोलीमध्ये करतात. हा घटक त्यांची एकात्मतेची भावना अधिक दृढ करतो. अ, त्याच्यानंतर नात्याचे नाते. रक्ताचे नाते हे हे आपल्याला लक्षात येईल की रक्ताचे नाते हे आदिवासींमध्ये एकतेची भावना जागृत करणारे आहेत. जागृत करणारे सर्वात मोठं बंधन जे आहे आणि सर्वात शक्तिशाली जे बंधन आहे ते म्हणजे आई. तुम्हाला माहिती आहे की अनेकदा आपल्याला हे लक्षात येतं की आदिवासींमध्ये एकतेची जी भावना आहे ती खूपच स्ट्रॉंग असलेली आपल्याला दिसते. जेव्हा कुठलीही गोष्ट घडते, तेव्हा केवळ एक व्यक्ती न जाता संपूर्ण पाडा, आदिवासी पाडा जो आहे, त्याच्यातली प्रत्येकी 1 किंवा 2 व्यक्ती ज्या आहेत, त्या आपल्याला त्या व्यक्तीच्या बाजूने लढताना आपल्याला दिसून येतात. संरक्षण जागरूकता. आदिवासींना नेहमीच घुसखोरी आणि घुसखोरींपासून संरक्षणाची आवश्यकता असते. त्यासाठी अ, एकच राजकीय सत्ता स्थापत स्थापन केली जाते आणि सर्व अधिकार जे आहे ते या प्राधिकरणाकडे किंवा संस्थेकडे असलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर वेगळी राजकीय संघटना. प्रत्येक जमातीची स्वतःची वेगळी अशी संघटना आपल्याला असल्याचं दिसून येतं. त्याचबरोबर अं, त्याचबरोबर आपल्याला हेही लक्षात येतं की सामायिक संस्कृती जी आहे ती कशी आहे तर ज्या आदिवासी जमाती आहेत त्यांची सामान्य संस्कृती जी आहे ती एकतेच्या भावनेतून निर्माण होत असते, जी समान भाषा, समान धर्म, समान राजकीय संघटना यावर खूपदा अवलंबून असते. सामान्य संस्कृती ही आदिवासींमध्ये एकजिनसीपणाचं संशय जो आहे, आपण म्हणूयात एकजिनसीपणाचं जीवन जे आहे, ते ही निर्माण करताना आपल्याला दिसते. तर ह्याच्या व्यतिरिक्त अजूनही काही महत्त्वाचे घटक आहेत, तेही आपण इथे बोलणार आहोत. पण त्याच्या आधी मला काही गोष्टी ज्या आहेत त्या सांगायच्या होत्या, की जेव्हा आपण आदिवासींचा जेवढा विचार करतो,
त्याच प्रमाणामध्ये आपल्याला एक खूप महत्त्वाची गोष्ट दिसून येते, की अ, आदिवासी ज्या काही संस्कृती आहेत, त्याच्यामध्ये समान धर्म हा बरेचदा आपल्याला माहिती आहे, की एखादा प्राणी, पक्षी किंवा एखादी वस्तू ही त्यांच्याकडे पूजली जाते. असंही म्हटलं जातं, की अंधश्रद्धा हा पण अं, आदिवासी समाजाचा किंवा आपण म्हणतो, की अ, जनजातींचा एक खूप महत्वाचा भाग आहे, की ज्या गोष्टींमुळे आपल्याला आप अ, आपण अनेक गोष्टी ज्या आहेत त्या करू शकतो. म्हणजे जसं की त्यांची म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर त्यांची राजकीय संघटना पण अस्तित्वात असते. सामान्य संस्कृती जी आहे ती आदिवासींमध्ये एकजिन्सीपणाचं जीवन निर्माण करताना आपल्याला दिसत असते. अ, पुढचं जे आहे ते नातेसंबंधांचे महत्त्व. अ, आदिवासी समाजामध्ये नातेसंबंधांना खूप महत्त्व दिलं जातं. अ, आदिवासी सामाजिक संघटनेचा आधार म्हणजे हे नातेसंबंध आहेत. बहुतेक जाती, जमाती या बहिर्गोल कुळे आणि वंशामध्ये विभागल्या जातात. त्यानंतर समतावादी मूल्ये. आदिवासी सामाजिक संघटना ज्या आहेत, त्या समानतेच्या तत्त्वावर आधारित आहेत. आणि अ, अशा प्रकारे जाती व्यवस्था किंवा लिंग आधारित असमानता यासारख्या संस्थात्मक असमान ह्या काही संस्थात्मक असमानता नाहीये, तर त्या माणसाने निर्मित केलेल्या असमानता आहेत असं जर म्हटलं, तर काहीच वावगं आपल्याकडे ठरणार नाहीये. अ, त्याच्यानंतर जो भाग आहे तो आहे अ, धर्माचा. तर धर्म हा आदिवासींचा कसा आहे, तर आदिवासी हे अत्यंत साध्या स्वरूपामध्ये राहत असतात. त्याच्यानंतर आपल्याला हे दिसतं, की आदिवासी काही पौराणिक कथांवर अ, आधारित अ, काही पौराणिक कथांवर आधारित छोटे-छोटे धार्मिक कार्यक्रमही आपल्याला करताना दिसतात आणि हा मुख्य प्रवाहाच्या संपर्कामुळे झालेला परिणाम आहे, असं आपल्याला दिसून येतं. धर्माच्या प्राथमिक प्रकारावर विश्वास ठेवतात आणि पुढे-पुढे ते अ, पुढे ते टोटेम्सवर विश्वास ठेवतात, जो प्रतिकात्मक वस्तूंवर हा जो हे आहे तो केला जातो आणि जे जमातीच्या सदस्यांचे गूढ संबंध असलेल्या ज्या वस्तू आहेत अ, त्या दर्शवितात. आता आपण हे जे काही वेगवेगळे अं, भारतीय जमातींची जी काही वेगवेगळी वैशिष्ट्य बघितली, जसं निश्चित सामान्य स्थलाकृती, एकतेची भावना, आंतरविवाह, त्याचबरोबर सामान्य बोली म्हणजे सगळ्यांची एक तयार झालेली भाषा असते, तीच बोलली जाते. दुसरी महत्त्वाची गोष्ट इथे सांगायची राहिली ती म्हणजे की गौरी जेव्हा आपल्याला माहिती आहे की एखाद्या ठिकाणी जेव्हा हा समाज जो सेटल होतो, तिथे राहायला जातो, तर त्याच्या आधारेच त्यांची संस्कृती ही आपल्याला तयार होत असताना दिसत असते. एकतेची भावना, आंतरविवाह, अ, सामान्य बोली, रक्ताच्या नात्याची नाती, त्याच्यानंतर संरक्षण जागरूकता, अ, वेगळी राजकीय संघटना, सामान्य संस्कृती, नात्यांचं महत्त्व, समतावादी मूल्ये आणि धर्माचं अत्यंत साधं स्वरूप. हे अशा प्रकारची ठराविक वैशिष्ट्ये आपल्याकडे बघायला मिळतात. आता आपण वळूयात मध्य भारतातील आदिवासींच्या काही सामाजिक आर्थिक परिस्थितींकडे.
मध्य भारत म्हटला की त्याच्यामध्ये गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, अ, त्याचबरोबर उत्तराखंड, अशा काही जे ठराविक राज्य आहेत ती येतात. तर आदिवासी समुदाय हा विशेषतः भारताच्या मध्यवर्ती पट्ट्यातील जमिनीपासून दूर असा आहे. अ, त्यानंतर आपण आता इथे मध्य भारतामध्ये अ, ईशान्य भारतातील आदिवासींच्या तुलनेमध्ये सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती कशी आहे हे बघणार आहोत. तर ह्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की आदिवासी समुदाय जो आहे तो भारत म्हणजे मध्य भारतामध्ये आढळून येणारा जो काही आदिवासी समाज आहे तो अ, भारतात इतर भागांमध्ये अ, आढळून येणाऱ्या रिक्षांपेक्षा पूर्णपणे वेगळा आपल्याला दिसून येतो. तर एक वन बाय वन आपण त्यांची माहिती घेणार आहोत. तर आदिवासी समुदाय जो आहे तो विशेषतः भारताच्या मध्यवर्ती पट्ट्यातील जमिनीपासून दूर राहणे आणि विकास प्रकल्पांसाठी जे जंगल तोडलं गेलं आणि इतर सामान्य मालमत्तेच्या संसाधनांचं महत्त्व वाढलेलं आपल्याला दिसतं. वळण आहे वाढलेलं वळण यामुळे जमीन आणि इतर संसाधनांमध्ये आपल्याला प्रवेश कमी होणे हे वैशिष्ट्य आहे. यामध्ये तुम्हाला अजून एक गोष्ट दिसून येते की जमिनीचे विलगीकरण. आदिवासी समुदायामध्ये विशेषतः आपल्याला दिसून आलं की जमिनीचं विलगीकरण जास्त होताना दिसतंय. ह्याचा अर्थ काय की जमीन ज्याच्या कडे आहे त्या जमिनीचं हस्तांतरण म्हणा किंवा मालकी हक्क किंवा ताबा जो आहे तो बदलला जातो आणि ग्रामसभेच्या अधिकार क्षेत्रामध्ये जेव्हा कुठलाही नैसर्गिक जमिनीवर प्रवेश जो आहे ते नाकारू शकतो. मग ती अनुसूचित जमातीची असो किंवा इतरांची. तर जमिनीचे विलगीकरण म्हणजेच अ, एखाद्या व्यक्तीला किंवा समुदायाच्या जमिनीचे हस्तांतरण किंवा मालकी हक्क जे आहे किंवा ताबा जो आहे तो बदलल्यानंतर किंवा ग्रामसभेच्या जमिनीवर प्रवेश नाकारल्यानंतर मग ती अनुसूचित जमाती किंवा इतर जाती जी असो ती तशी तुलना केली जाताना आपल्याला दिसते. पुढे जर आपण बघितलं तर आदिवासी लोकसंख्येची विषम प्रमाणात उच्च टक्केवारी योग्य पुनर्वसन न करता त्यांच्या पारंपरिक जीवनशैलीतूनच विस्थापित झालेली आहे असं लक्षात येतं. आदिवासी लोकसंख्येची विषम प्रमाणात उच्च टक्केवारी योग्य होतं कारण आपल्याला लक्षात असेल की आदिवासी जी लोकसंख्या आहे त्यासाठी आपण अनेक कार्यक्रम किंवा सरकार सुद्धा अनेक संकल्पना घेऊन येत असतं. परंतु एकंदर भारताच्या बाबतीतला अनुभव बघता अनेक आदिवासी गट असे आहेत किंवा आदिवासी बंधू भगिनी असे आहेत की त्यांच्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. परंतु आपण म्हणतो की जे विस्थापन होतंय ह्या सगळ्या गोष्टी सोडून तरी त्याच्या मोबदल्यात त्यांना योग्य काही गोष्टी मिळत नाहीयेत. त्याच्यानंतर एकूण 104.3 दशलक्ष त्यानंतर एकूण 104 दशलक्ष लोक विविध माध्यमातून विविध जमातींशी संबंधित असलेले आपल्याला दिसतात.
तर सुमारे 450 अ, सुमारे 4 पंचमांश लोक जे आहेत ते भारताच्या मध्यभागी राहतात, ज्यात राजस्थान, गोवा, मध्य प्रदेश, अ, छत्तीसगड, झारखंड, कर्नाटक, आंध्र प्रदेश इत्यादी गोष्टींचा समावेश आपल्याला झालेला दिसतो. अ, सगळ्यात महत्त्वाचं की मध्य भारतातील जे आदिवासी आहेत, त्यांना भेडसावणारी एक खूप महत्त्वाची समस्या जी आहे, ती आहे असुरक्षितता. तर त्याच्यामध्ये त्यांना भेडसावणारी जी गरिबीची समस्या उत्पन्न होते आणि मानवी समाजाचा अ, ते आदिवासी अ, अ, आदिवासी दारिद्र्य जे म्हणतो, की आदिवासी लोकं ज्या पद्धतीने राहतात किंवा जे दारिद्र्य त्यांच्यामध्ये आपल्याला दिसून येतं त्याच्यामध्ये प्रमुख कारण जे दिसतं ते सुरक्षित उत्पादक संसाधनं आहे. जसे की जमीन असेल, जंगल असेल किंवा इतर सामान्य मालमत्ता त्याची संसाधनं असतील. ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला अ, 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 हे झालेली दिसते, की अ, अ, योग्य पद्धतीने त्यांना ते मिळत नाही. जसं की जमीन असतील, जंगलं असतील किंवा चराव मैदाने असतील, तलाव, टाक्या असतील, इथे सुद्धा अनेकदा ती गायरानं म्हणून दाखवली जातात, पण त्याचा योग्य वापर आदिवासी करू शकत नाही. पुढचं जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे, की निर्णय प्रक्रियेमध्ये आदिवासींचा अपुरा सहभाग होता. परंतु हा जो अपुरा सहभाग आहे त्याच्याचमुळे म्हणजेच त्यांची जी लोकसंख्या आहे त्यांना योग्य प्रतिनिधित्व न मिळाल्यामुळे हे सर्व आपल्याला कारणं उद्भवताना आपल्याला दिसतात. साधन संपत्तीवरचा जो हक्क आहे तो कमी झाल्यामुळे त्यांच्या उपजीविकेवर परिणाम झालेला आपल्याला दिसत नाही. तर एवढंच नाही तर ते गरीब असेही आपल्याला झालेले दिसून येतात. आता आपण काही आकडेवारी पण लक्षात घेणार आहोत. मध्य भारतातील आदिवासी समुदायांच्या गरिबीची पातळी जी आहे ती इतर प्रदेशांच्या तुलनेत जी आहे ती खूप जास्त आहे. त्याच्यानंतर दुरावली जमीन दुरावली तर आणि कर्जबाजारी पण वाढलेलं असेल, अं, अ, तर त्याच्यामुळे आपल्याला हे आदिवासी बांधव उपेक्षित राहताना दिसतात. मध्यस्थांकडून त्यांच्या कृषी आणि वन उत्पादनांची स्थानिक मध्यस्थांकडून त्यांच्या कृषी आणि वन उत्पादनांची स्थानिक व्यापाऱ्यांना त्रासदायक अशी विक्री आपल्याला केलेली दिसते. आणि ह्यामध्ये सगळ्यात मोठा जो मुद्दा आहे तो म्हणजे आदिवासी लोकांचं कर्जबाजारीपण. तर ह्याच्यामुळे अ, आपल्याला लक्षात येईल की अनेक मुद्दे असे आहेत की जे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्याच्यावर काम करणं योग्य त्या म्हणजे सरकारने योग्य ती पावलं उचलून त्या सगळ्या दूर करणं हे खूप महत्त्वाचं आपल्याला वाटतं. ह्याच्यानंतर आपण इतर राष्ट्रांमधील इतर समुदायांच्या तुलनेमध्ये भारतातील आदिवासी समुदायांचा जर विकास बघितला, तर साक्षरतेचं प्रमाण वाढत आहे, परंतु कमी गतीने. बालमृत्यू असेल, विकृती असेल, अ, कुशल आरोग्य सेवा यासारखे आरोग्य निदर्शक सर्वात वाईट आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो आपल्याला इथे
प्रॉब्लेम दिसतो जो आदिवासी समूहांच्या संदर्भात आहे तो म्हणजे बालमृत्यू, विकृती, कुशल आरोग्य सेवा यासारखे आरोग्य निर्देशक जे आहेत ते खूपच वाईट असलेले आपल्याला दिसून येतात. बालमृत्यूचं प्रमाण आदिवासींमधलं हे गेली अनेक वर्ष बोललं जातंय, परंतु तिथे पोहोचणारी जी व्यवस्था आहे ती अतिशय अ, तुटपुंज्या प्रमाणामध्ये आहे हेही आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर आदिवासी भागातील दुर्गमतेमुळे आणि त्यांच्या व्यावसायिक आणि आंतरराष्ट्रीय समस्या आपल्याला निर्माण होताना दिसतात. त्याच्यामुळे आदिवासी अर्थव्यवस्थेचाच अ, परिवर्तनाची अ, जी वाट असते किंवा आपण शक्यता असते ती कमी झाल्याची दिसून येते. आणि या प्रतिकूल बदलांमुळे व्यक्ती आणि समुदायांची विल्हेवाट लावण्यात आली आहे. तर आपण पुन्हा एकदा याच्यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या बघणार आहोत. भारतातील जमीन जी जमात आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये ट्रायबस ह्या लॅटिन शब्दापासून ही ट्राईब हा जो एक शब्द आहे तो तयार झालेला दिसतो. ह्या शब्दाचं मूळ अर्थ जो आहे ट्राईबचा ते म्हणजे वस्तीचं ठिकाण. ठीक आहे. तर हे जे आहे ते एक समुदाय तयार करणारे आणि सामान्य पूर्वजांपासून वंशज असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तींचा समूह दर्शविते. आणि जमाती हा शब्द भारतातील वसाहती सरकारने जातीय शब्दापेक्षा वेगळ्या गटांचे वर्गीकरण करण्यासाठी वापरला होता. आपण अनेकदा म्हणतो की आदिवासी जी लोक आहेत ती अत्यंत मागास आणि अत्यंत आदिम आहेत. त्याचबरोबर आपण राज्यघटनेनुसार अनुसूचित जमाती म्हणजे शेड्यूल्ड ट्राईब ही संज्ञा भारतीय अनुसूचित जमातींना म्हणजे भारतीय आदिवासींना दर्शविण्यासाठी वापरली जाऊ लागलेली आहे. परंतु तुमच्या लक्षात येईल की आपल्याला जे अनुसूचित जमाती किंवा मागास हा शब्द वापरला जातो तर इथे मला इथे अतिशय प्रामाणिकपणे नोंदवावंसं वाटतं की अशाही काही असेही काही भाग आहेत की जिथे आपल्याला अनुसूचित जमाती ज्या आहेत त्यांच्यामध्ये आपण अनेक शिक्षणाचं प्रमाण खूप खूप मोठ्या प्रमाणावर नाही परंतु काही प्रमाणात आपल्याला वाढताना दिसतंय. त्याचबरोबर समाजाच्या दृष्टीने जर विचार केला तर ह्या सर्व आदिवासी जमाती ज्या आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणावर आजकाल आपण छोटे छोटे जॉब करतानाही बघू शकतो आणि त्यातूनच ही जी मुलं आहेत जी वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असतात अनुसूचित जमातींमधली त्यांना एक चांगल्या पद्धतीने म्हणजे आपण हे करताना बघतो म्हणजे पुढे जाताना आपल्याला दिसून येतं. आदिवासींसाठी जे वेगवेगळे शब्द वापरले जातात त्याच्यामध्ये आदिवासी हा एक शब्द आहे, वनवासी हा शब्द एक आहे, वन्य जाती हा एक वेगळा शब्द आहे, जनजाती हा दुसरा शब्द आहे आणि त्याचबरोबर भारतीय म्हणजे सरकारनी जे काही म्हणजे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे शब्द वापरले त्याच्यामध्येच त्यांनी अनुसूचित हा शब्द वापरला. अनुसूचित जाती असोत किंवा अनुसूचित जमाती असोत. तर अशा अनेक नव्या संज्ञा ज्या आहेत त्या आपल्याकडे वापरलेल्या दिसतात. आज आपण जमातींची ही काही वैशिष्ट्य पाहिली. निश्चित सामान्य स्थलाकृती कलाकृती त्याच्यानंतर एकतेची भावना आपल्याला त्यांच्यामध्ये दिसून येते. आंतरविवाह हा जो गट असतो भारतातील ज्या काही वेगवेगळ्या जमाती आहेत आदिवासी जमाती आहेत त्यांच्यामध्ये मुख्यत्वे
आंतरविवाहाची पद्धत आपल्याला दिसते. आंतरविवाह म्हणजे आपल्याच गटामध्ये विवाह केला जातो. दुसऱ्या गटातल्या व्यक्तीशी विवाह केला जात नाही आणि जर तसा विवाह करण्यात आला तर त्या स्त्री किंवा पुरुषांना त्या जमातीमधून बेदखल केलं जातं. त्यानंतर आहे की सामान्य बोली. सामान्य बोली जी आहे म्हणजे ज्याला आपण अतिशय सर्वसाधारण अशी भाषा अ, आपल्याला दिसून येते. उदाहरणार्थ जसं बंगालमध्ये गेल्यावर आपण बंगाली बोलतो. त्याचबरोबर तमिळनाडूमध्ये गेल्यावर तमिळनाडू बोलतो. तमिळ भाषा बोलतो. तर त्याचप्रमाणे अ, आदिवासींची अत्यंत सामान्य बोली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की त्याला कुठल्याही प्रकारची लिपी ही आपल्याला आढळून येत नाही. त्याच्यामुळे येत्या काळामध्ये आपल्याला असंही दिसतंय की जेव्हा जसं-जसं काही आदिवासी जमातींमध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढतंय, परंतु त्यांची भाषा त्यांची जी मूळ भाषा आहे, ती जर वापरण्याचं प्रमाण ह्या शिक्षणामुळे जर कमी होत असेल, तर सांस्कृतिकदृष्ट्या आपला खूप मोठा लॉस हा काही काळामध्ये होऊ शकतो. कारण अत्यंत महत्त्वाचे काही काही महत्त्वाचे अभ्यासक आहेत, की जे ह्याच्यावर मोठ्या प्रमाणावर भाषेवर, त्यांच्या लिपीवर काम करताना आपल्याला दिसतात. त्याचबरोबर रक्ताच्या नात्याची नाती जी आहेत, रक्ताची नाती जी आहेत, त्यांना खूप जास्त महत्त्व दिलं जातं. संरक्षण आणि जागरूकता त्यांच्याकडे दिसून येते. वेगळी राजकीय संघटना जी आहे, तीही आपल्याला दिसते आणि त्याचबरोबर धर्म जो आहे तो अत्यंत साध्या स्वरूपाचा आपल्याला दिसून येतो. या व्यतिरिक्त जे नात्यांचं महत्व आहे ते अत्यंत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसतं. ह्याविषयी आत्ताच आपण खूप डिटेलमध्ये बोललेलो आहोत. मध्य भारतातील आदिवासींच्या सामाजिक आर्थिक परिस्थितीविषयी जेव्हा आपण बोलतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाची जी एक संकल्पना आहे ती जमिनीचं विलगीकरण, ज्याला लँड एलियनेशन असं म्हटलं जातं. लँड एलियनेशन चा अर्थ समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. लँड एलियनेशन किंवा जमिनीचं विलगीकरण असं म्हणतो. म्हणजेच एखाद्या व्यक्तीच्या किंवा समुदायाच्या जमिनीचं हस्तांतरण किंवा मालकी हक्क किंवा ताबा हा बदलल्यानंतर किंवा ग्रामसभेच्या अधिकार क्षेत्रात असलेल्या कोणत्याही निसर्गाच्या जमिनीवर प्रवेश जो आहे तो नाकारला जातो. मग ती अनुसूचित जमातीची असो किंवा इतरांची असो. याच्यामध्ये खूप महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो अनुसूचित जमातींची जागा किंवा जमीन हा आहे. आपल्याला माहिती आहे की मध्य भारतामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणावर हा एक ट्रेंड आपल्याला दिसतोय की ज्या काही अनुसूचित जाती आहेत मुख्यत्वे, ज्याला आपण ट्रायबल लँड, ते जिथे राहतात किंवा ते जिथे शेती करतात त्याला आपण ट्रायबल लँड असं म्हणतो. तर मोठ्या प्रमाणावर हा गेल्या काही वर्षातला ट्रेंड दिसून आलेला आहे की ही जी जागा आहे ती परस्पररित्या दुसऱ्या व्यक्तीला ही विकली जाते आणि त्याच्या मोबदल्यात पैसे घेतले जातात. आणि आपल्याला अजूनही इथे एक गोष्ट खूपच महत्त्वाची आहे नमूद करणं, की शिक्षणाचा अभाव हा असल्यामुळे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर हे दिसून येतं, की शिक्षणाचा अभाव असल्यामुळे जमिनीमध्ये जमिनीचं जे विलगीकरण आहे ते मोठ्या प्रमाणावर होत असताना दिसतं. साधारणपणे भारतामध्ये 104 दशलक्ष लोक विविध जमातींशी संबंधित आहेत असं अभ्यासाअंती लक्षात आलेलं आहे. सुमारे 4 पंचमांश लोक हे भारताच्या मध्यभागी राहतात, ज्यात राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, त्याचबरोबर झारखंड,
कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिसा आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आपल्याला झालेला दिसतो. आदिवासी दारिद्र्याचं प्रमुख कारण जेव्हा आपण बघतो, तेव्हा सुरक्षित उत्पादक संसाधनांची कमतरता, जमीन, जंगलं जी आहेत, त्याचबरोबर इतर सामान्य मालमत्ता, जी आहे चराऊ मैदाने किंवा तलाव, टाक्या ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे अ, उत्पन्न ते घेऊ शकत नाहीत. त्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था नसते आणि त्यामुळेच आपण बघतो की शेतीला सुद्धा पुरेसं पाणी मिळत नाही. तर ह्या सगळ्या ज्या समस्या आहेत, त्यामुळे आदिवासी समाज हा अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये आजही आपल्याला दिसतो. त्यातल्या त्यात जी मंडळी आज सून म्हणजे की ज्या पद्धतीने शिक्षण घेताना दिसतायत, तेही त्याचंही प्रमाण अत्यंत कमी आहे. अ, निर्णय प्रक्रियेमध्ये सुद्धा आदिवासींचा सहभाग जो आहे तो अत्यंत तुटपुंजा आहे. धनसंपत्तीवरील हक्क कमी झाल्यामुळे त्यांचे उपजीविकेवर अ, परिणाम होताना दिसतायत आणि काही लोकं जी आहेत ती गरीबही आपल्याला झालेली दिसतात. तर अशा प्रकारे अ, आपल्याला आदिवासी जी लोकं आहेत, जमाती ज्या आहेत, त्याच्यामध्येही स्तरीकरण जे आहे ते दिसून येतं. जसं आदिवासींमध्ये काही प्रमाणामध्ये स्तरीकरण आहे. आदिवासींमध्ये मुख्यत्वे स्तरीकरण हे ज्यांच्याकडे सत्ता आहे आणि सत्ता नाही ह्या एका अ, मुद्द्यावर जास्त करून स्तरीकरण दिसून येतं. परंतु जेव्हा आपण जाती व्यवस्था जेव्हा बघणार आहोत, तेव्हा जातीमध्ये असणारं स्तरीकरण हे ह्याच्या म्हणजे जमातींच्या स्तरीकरणापेक्षा हे नक्कीच वेगळं आहे. तेही आपण समजून घेणार आहोत आणि ते आपण पुढच्या ब्लॉकमध्ये बघूयात की जात आणि वर्ग हे जे 2 स्तरीकरणाचे प्रकार आहेत की ज्याच्यामुळे भारतीय समाजाची संरचना तयार होते. त्याचे काही मुद्दे आहेत, त्याचे काही इश्यूज आहेत, ते आपण पुढच्या वेळेस समजून घेणार आहोत आणि त्याचबरोबर वर्ग ही जी संकल्पना आहे ती किती मोठ्या प्रमाणावर ॲक्सेप्ट झालेली संकल्पना आहे, हे फक्त आपल्याला महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावर जो प्रकाश आपण पुढच्या सेशनमध्ये टाकणार आहोत. त्याचबरोबर जातीची जी उतरंड आहे, त्यामध्ये सुद्धा निर्णय प्रक्रियेमध्ये कुठल्या जाती आहेत किंवा कुठल्या जाती नाही आहेत आणि घटनेने जे काही अधिकार दिलेले आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा इतकी वर्ष घटना आज 75 वर्ष आपल्या स्वातंत्र्याला पूर्ण झालेली आहेत. पण त्याच्यानंतरही कोणत्या गोष्टींमुळे आपण म्हणतो की ही असमानता निर्माण झाली आहे, हे अभ्यास करणं हे नक्कीच आपल्याला आपण म्हणतो की खूप छान असणार आहे आणि त्याचबरोबर ही जी स्तरीकरणाची प्रक्रिया आहे, की भारतीय समाजाची संरचना समजून घेताना स्तरीकरणाची प्रक्रिया ही आपल्याला तितक्याच महत्त्वाची आहे आणि ह्या स्तरीकरणाच्या प्रक्रियेशिवाय आपण ज्या स्तरीकरणाच्या प्रक्रियेशिवाय भारतीय समाज समजून घेणं हे अत्यंत म्हणजे खूप भारतीय समाज हा समजून घेता येणं अत्यंत अवघड आहे, असंच मी इथे म्हणेन. त्याचबरोबर भारतीय समाजाचा जेव्हा विचार करत असतो, तेव्हा वर्गव्यवस्था ही आपण बघणार आहोत. तर अशा प्रकारे आज आपण इथे ज्या भारतीय जमाती आहेत, जमातींची अतिशय थोडक्यात माहिती घेतलेली आहे. प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या आपल्याला जमाती दिसून येतात आणि ह्या जमातींचा अत्यंत सखोलपणे अभ्यास करण्यासाठी समाजशास्त्र जे आहे त्याचा खूपच फायदा होत असतो. तर अशा प्रकारे आता जमातींचा जो विषय आहे तो आपण इथे थांबवत आहोत. धन्यवाद.